श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याशी संवाद कसे साधतात? स्वामींच्या अस्तित्वाची लक्षणे व संकेत. स्वामींचं आपल्याशी बोलण्याचे सर्वात आवडते माध्यम म्हणजे स्वप्न. जेव्हा भक्ताचे मन झोपेत शांत असते तेव्हा स्वामी सूक्ष्म रूपाने त्याच्या स्वप्नात येतात. कधी ते प्रत्यक्ष दर्शन देतात, कधी एखादा संदेश देतात, तर कधी केवळ त्यांच्या उपस्थितीने भक्ताला धीर देतात. हे सामान्य स्वप्न नसते, ते अत्यंत स्पष्ट असते आणि जाग आल्यावरही दिवसभर त्याचा आनंद टिकून राहतो. स्वप्नात स्वामींचे दिसणे म्हणजे त्यांनी तुमच्या आत्म्याशी साधलेला थेट संवाद असतो. अनेकदा भविष्यात घडणाऱ्या घटनांची पूर्वसूचना ते स्वप्नातून देतात. ज्याला स्वामी स्वप्नात दिसतात त्याच्यावर स्वामींची खास मर्जी असते हे समजावे. तुम्ही एखाद्या मोठ्या समस्येत अडकलेले असता, काय करावे सुचत नसते आणि अचानक एखादा त्रयस्थ माणूस, मित्र किंवा अगदी रस्त्यावरचा अनोळखी माणूस तुम्हाला असं काही बोलून जातो जे तुमच्या समस्येचे अचूक उत्तर असते. तुम्हाला आश्चर्य वाटते की याला माझ्या मनातले कसे कळले. प्रत्यक्षात तो माणूस बोलत नसून त्यावेळी स्वामीच त्याच्या मुखातून तुमच्याशी बोलत असतात. स्वामी लोकांमध्ये आहेत, ते कोणाच्याही रूपाने येऊन तुम्हाला मार्ग दाखवू शकतात. अशा वेळी त्या व्यक्तीचे आभार मानण्यासोबतच स्वामींचे आभार मानावे, कारण ती पोस्ट स्वामींनीच पाठवलेली असते. जेव्हा मनात खूप गोंधळ असतो तेव्हा अनेक भक्त स्वामींसमोर बसून श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा अन्य पोथी उघडतात. आणि काय आश्चर्य, ज्या पानावर नजर पडते त्या पानावरील ओवी किंवा प्रसंग नेमका तुमच्या सध्याच्या परिस्थितीशी जुळणारा असतो. त्यातच तुम्हाला तुमचे उत्तर मिळते. हा योगायोग नसतो. स्वामी तुमच्या हाताला धरून नेमके तेच पान उघडायला लावतात जिथे तुमच्या प्रश्नाचे उत्तर दडलेले असते. हा ग्रंथ म्हणजे स्वामींचा बोलका आरसा आहे. अशा प्रकारे मिळणारा संकेत हा साक्षात स्वामींची आज्ञा मानला जातो. तुम्ही पूजा करत असता किंवा स्वामींसमोर हात जोडून काहीतरी मागत असता आणि त्याच क्षणी फोटोला किंवा मूर्तीला लावलेले फूल आपोआप उजव्या बाजूने खाली पडते. हा भक्तांसाठी सर्वात मोठा शुभ संकेत, ग्रीन सिग्नल मानला जातो. याचा अर्थ स्वामी म्हणताहेत, हो, तुझी इच्छा पूर्ण होईल किंवा मी तुझे म्हणणे ऐकले आहे. हे फूल पडणे म्हणजे केवळ गुरुत्वाकर्षण नसून ती स्वामींनी दिलेली होकारार्थी पावती असते. त्या पडलेल्या फुलाला कपाळाला लावून जपून ठेवावे, कारण त्यात स्वामींचा आशीर्वाद सामावलेला असतो. तुम्ही घरात किंवा बाहेर असता, तिथे कोणतीही अगरबत्ती किंवा धूप लावलेला नसतो, तरीही अचानक तुम्हाला कापूर, चंदन, अष्टगंध किंवा गुलाबाचा तीव्र आणि प्रसन्न सुवास येऊ लागतो. हा सुवास काही सेकंदांसाठी येतो आणि जातो. हा संकेत असतो की स्वामी सूक्ष्म रूपाने आता तुमच्या आसपास आहेत. स्वामींचे अस्तित्व गंध स्वरूपात असते. हा अनुभव भक्ताला सांगतो की तू एकटा नाहीस, मी तुझ्यासोबत आहे. हा दैवी सुवास मनाला एकदम शांत आणि प्रसन्न करून जातो. हा अनुभव आल्यावर डोळे मिटून स्वामींना नमस्कार करावा. स्वामींचे प्राण्यांवर खूप प्रेम आहे. तुम्ही नैवेद्य दाखवत असताना किंवा स्वामींचं स्मरण करत असताना अचानक दारात एखादी गाय हंबरते किंवा एखादा कुत्रा शेपूट हलवत येतो. त्यांना हाकलून देऊ नका. अनेकदा स्वामीच त्या रूपाने आपला भाग नैवेद्य घेण्यासाठी आलेले असतात. दत्तात्रय आणि स्वामींच्या चरित्रात असे अनेक प्रसंग आहेत. जर तुमच्या हातून त्या जीवाला अन्न दिले गेले आणि त्याने ते आनंदाने खाल्ले तर समजा तुमचा नैवेद्य थेट स्वामींना पोचला. मुक्या प्राण्यांच्या रूपाने स्वामी आपल्या दारात अतिथी म्हणून येतात. कधीकधी मठात आरती चालू असताना किंवा घरी नामस्मरण करताना मनात कोणतंही दुःख नसताना डोळ्यांतून आपोआप घडाघडा पाणी वाहू लागते. हे अश्रू दुःखाचे नसतात, तर ते भावसमाधीचे असतात.
जेव्हा तुमचा आत्मा स्वामींच्या चैतन्याशी एकरूप होतो तेव्हा शरीराला तो आनंद सहन होत नाही आणि तो अश्रूंच्या रूपाने बाहेर पडतो. हे अश्रू म्हणजे स्वामींनी तुमच्या मनाला केलेला स्पर्श असतो. त्या क्षणी तुमचे मन पूर्णपणे धुतले जाते. हे रडू येणे म्हणजे स्वामींनी तुम्हाला जवळ घेतल्याची खूण आहे. ही एक उच्च आध्यात्मिक अवस्था आहे. तुम्ही प्रवासात असता, गाडी बंद पडते, खिशात पैसे नसतात किंवा एखादा अपघात होतो. मदतीची काहीच शक्यता नसते. अशा वेळी अचानक कोणीतरी अनोळखी माणूस मदतीला येतो, तुम्हाला संकटातून बाहेर काढतो आणि तुम्ही त्याचे आभार मानण्यासाठी वळता तोपर्यंत तो गर्दीत दिसेनासा होतो. हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून स्वामींनी पाठवलेला दूत किंवा स्वतः स्वामी असतात. ते म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ते हे वचन अशा प्रकारे पाळतात. तर्कबुद्धीला न पटणारी ही मदत स्वामींच्या अस्तित्वाचा सर्वात मोठा पुरावा असतो. तुम्ही खूप तणावात असता, भीती वाटत असते, छाती धडधडत असते आणि तुम्ही स्वामी अशी एक हाक मारता. त्याच क्षणी जादू झाल्यासारखे मनातील वादळ शांत होते. भीती कुठल्या कुठे पळून जाते आणि एक अनामिक धैर्य मनात निर्माण होते. ही जी अचानक शांतता मिळते ती स्वामींनी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याची खूण आहे. स्वामींच्या स्पर्शाशिवाय मन इतके लवकर शांत होऊच शकत नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला असा कूलिंग इफेक्ट जाणवेल तेव्हा समजा स्वामींनी तुमची सूत्रे हातात घेतली आहेत. कधी कधी एखादी गोष्ट करताना आतून एक आवाज येतो, हे करू नको किंवा हेच कर. हा तुमचा अंतरात्मा बोलत नसून तुमच्या हृदयात बसलेले स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. स्वामी भक्ताची बुद्धी जागृत करतात. ज्याला आपण गट फिलिंग म्हणतो ती स्वामींची भाषा असते. अनेकदा हा आतला आवाज आपल्याला मोठ्या अपघातापासून किंवा नुकसानापासून वाचवतो. ज्या भक्ताचे नामस्मरण जास्त आहे त्याला हा आवाज खूप स्पष्टपणे ऐकू येतो. हा आवाज म्हणजे स्वामींचे थेट लाईव्ह गायडन्स असते. तुम्ही एखाद्या कामासाठी निघता, खूप अडचणी अपेक्षित असतात, पण तुम्ही स्वामींचे नाव घेऊन पाऊल टाकता आणि काय आश्चर्य, सिग्नल मिळत जातात, अधिकारी लगेच सह्या करतात, कामे आपोआप मार्गी लागतात. ज्याला आपण नशीब म्हणतो ती प्रत्यक्षात स्वामींची लीला असते. ते तुमच्या मार्गातील काटे बाजूला सारून रस्ता मोकळा करतात. कामे निर्विघ्नपणे पार पडणे हा संकेत आहे की स्वामींचा आशीर्वाद तुमच्या त्या कामाला आहे. विनासायास यश मिळणे हे स्वामी कृपेचे लक्षण आहे. तुम्ही अजून स्वामींकडे काही मागितलेले नसते, फक्त मनात विचार आलेला असतो की मला याची गरज आहे आणि काही दिवसातच ती गोष्ट तुम्हाला मिळते. मी कोणाला सांगितले नव्हते, मग हे कसे झाले असा प्रश्न तुम्हाला पडतो. स्वामी हे अंतर्ज्ञानी आहेत. त्यांना तुम्ही न बोलताही सर्व कळते. लहान मुलाने मागण्याआधी आई जसे त्याला खाऊ देते तसे स्वामी भक्ताची गरज ओळखून ती पूर्ण करतात. न मागता मिळणे हा स्वामींच्या संवादाचा सर्वात गोड प्रकार आहे. हे दर्शवते की त्यांचे तुमच्याकडे 24 तास लक्ष आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.